हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील प्रसिद्ध हट्टा येथील श्री हटकेश्वर संस्थानमध्ये आज भव्य रथोत्सव आणि महाप्रसाद सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला असून संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो भाविकांनी या सोहळ्याला हजेरी लावली आहे। वसमत तालुक्यातील हट्टा हे अतिशय प्राचीन आणि प्रसिद्ध देवस्थान असून या नगरीचा उल्लेख चक्क भागवत ग्रंथामध्ये आढळतो। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हटकेश्वर संस्थानमध्ये रथोत्सव आणि महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते। या सोहळ्याची सुरुवात लघुरुद्र अभिषेकाने करण्यात आली। त्यानंतर विधिवत रथोत्सव सोहळा पार पडला। रात्री 10 वाजेपर्यंत चाललेल्या या सोहळ्यात हटकेश्वर मंदिराला रथाच्या माध्यमातून 5 प्रदक्षिणा घालण्यात आल्या। या रथोत्सवाचे दृश्य अतिशय नयनरम्य होते। या कार्यक्रमासाठी केवळ पंचक्रोशीतीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक भक्त मोठ्या संख्येने दाखल झाले होते। रथोत्सवानंतर भाविकांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचा हजारो भक्तांनी लाभ घेतला। हट्टा येथील ग्रामस्थांनी येणाऱ्या सर्व भाविकांसाठी अतिशय सुंदर नियोजन आणि व्यवस्था केली होती। भक्ती आणि श्रद्धेच्या या वातावरणाने संपूर्ण हट्टा नगरी दुमदुमून गेली होती। महाराज आपण हट्टा हे देवाचं माहेर आहे आणि देवाला इथे फार आवड होती। त्याच्यामुळं देवाचे भक्त सर्व आवाज घेऊन येतात देवावर आणि सर्वांनी महाप्रसादासाठी फारच उत्सुक राहतात। देव इतके आनंदात राहते हे सोहळा ते साक्षात उभे आहेत, ते साक्षात उभे आहेत। कार्यक्रम सगळं त्याच्या कृपेखाली पार पडत आहे। हे 84 बसून पाहतो, 84 बसून कार्यक्रम चालू आहे। हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी इथे 15 दिवस अभिषेक चालतात आणि 15 दिवसात महाप्रसाद चालू राहते। असंच देवानं कारल्याला, हट्ट्याला, तिंदाळा सर्व देव भक्त मंडळी येऊन आनंद। माझं नाव डॉक्टर मुकुंद सदाशिवराव देशमुख। आता आमच्या देवस्थानची जर खिडकी सांगायची झाली तर आता हे देवस्थान आमच्या पिढीला तर काय आठवत नाही, पण हे दारुकावनामध्ये म्हणजे औंढा नागनाथ जे काही मंदिर आहेत त्या दारुकावनाच्या ह्याच्यात आणि आपल्या भागवतामध्ये सुद्धा आपल्या हट्टा या नगरीचा उल्लेख आहे, त्या देवस्थानचा उल्लेख आहे। आणि या उत्सवामध्ये आता मी तरी पाहतो तेव्हापासून हा उत्सव वेळोवेळी वाढत आहे, कमी व्हायचा आहे। आणि आज जो रथ असतो, रथयात्रा जी होते, मंदिरामध्ये जो रथ फिरतो, यात विविध प्रांतातले विविध भागातली जी मंडळी येते ती इथं नवस बोलण्यासाठी येते आणि त्यांचे नवस पूर्णत्वास जातात। आत्तापर्यंत आता असा इतिहास आहे। आणि अजून असे बरीचशी मंडळींची काही कोणाची व्याधी असेल, कोणाच्या काही समस्या असतील, त्यासुद्धा आमच्या देवाच्या आशीर्वादाने त्या पूर्णत्वास जातात आणि त्यामुळं हा उत्सव दिवसेंदिवस वाढतच आहे। आज जर सांगायचं झालं तर आम्ही पाहतो त्यावेळेस फक्त रथ फिरत होता, त्यावेळेस काही मागे जागा असायची, पण आज पूर्ण मंदिरामध्ये पूर्ण हा व्यापून गेला होता। एवढी भक्तमंडळी इथं उपस्थित होती। अशी अनेक प्रकारचे आख्यायिका आहेत। असं सांगत बसलं तर भरपूर वेळ आणि भरपूर इतिहास आहे आणि वेळेचं भान ठेवून जर बोलायचं झालं तर फार काही आणि पूर्ण इतिहासाची आता आमच्या पिढीला तर एवढी माहिती आम्ही सांगू शकतो। आता अधिक काही माहिती आपण जर विचारली तर मला आता समजेल। मुख्य कार्यक्रम काय काय असतील मठाचे? मुख्य कार्यक्रम अगोदर 15 दिवस म्हणजे इथे अभिषेक असतात। साधारणतः एका दिवशी कुठल्या दिवशी 15 असतात, कुठल्या दिवशी 20 होतात, काही दिवशी 50 पण अभिषेक होतात। अभिषेकाची फीस आमची साधारणतः 5,000 रुपये असते। आता ती सुरू केली आहे, त्यामुळे ब्राह्मणांचं 20-25-30 ब्राह्मणसुद्धा असतात। ब्राह्मणांकडे अभिषेक करतात आणि आमच्या जे अभिषेकाच्या दिवशी असतात ते पूर्ण गाव आणि परिसरातली मंडळी इथे प्रसादाला उपस्थित असतात। साधारणतः रोजचं 2,000 ते 3,000 लोकांचा महाप्रसाद आणि तो
कोणीही भक्त आला तर त्याला तेवढ्याच आनंदाने तो प्रसाद मिळतो आणि ग्रहण केला करतो. आणि आज हा उत्सव तर आपणही पाहतच आहात. आज रथोत्सव आहे, आज ही समाप्ती आहे. समाप्तीचा रथोत्सव झाल्यानंतर ही पब्लिकही पाहतात आपण. साधारणतः आज सकाळपासून म्हणजे जवळपास साधारणतः 11:30 ते 12 महाप्रसादाला सुरुवात झाली. तर अव्यात आज आता मला वाटते साधारणतः वेळ 10:30ची होत आहे, तरीसुद्धा एक प्रसाद चालूच आहे. ते फक्त 1-2 तास रथाची जी व्यवस्था करायची त्याकरता प्रसाद महाप्रसाद थांबला होता. बाकी अहोरात्र 25,000 लोकांच्या परिसरातील सर्वच गावांना, ब्राह्मणगाव असो, सोंडा असो, सांगली असो, रंगेश्वर असो, जी काही देवाची देवस्थानं आहेत आमच्या त्या देवस्थानची मंडळीसुद्धा, इव्हन आज रांगणीचे आमचं एक लेझिम पथकसुद्धा इथं उपस्थित झालेलं आहे. त्याची 100-150 लोक रांगणी देवाची रांगणी तिथून मंडळी आलेली आहे. असा अहोरात्र देवाच्या आपण सुद्धा एकदा आला होता. आमची ज्यावेळेस दिंडी निघाली होती कारला देवस्थानला, त्यावेळेस आपल्या आलं. प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली.